नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र परीक्षा 2024ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. त्यासाठी विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. त्यानंतर प्रश्न पहिला 5 गुणांसाठी योग्य पर्यायाचं फक्त वर्णाक्षर लिहा. बघा, या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा मी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. वनस्पतींची खोड प्रकाशाणूवर्ती हालचाल दाखवते. 2. सजीवांचे पेशी केंद्रकात असणारा अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे होय. 3. प्रत्येक चेतापेशीचा केंद्रक हा मुख्य भाग असतो. 4. विद्युत चुंबकीय प्रारणाचा छोटासा भाग आहे. 3ऱ्याचं उत्तर ना 3 झालेले. 4था एक्स-रे हे उत्तर आहे त्याचं. क्षकिरण. त्यानंतर रक्त ही संयोजी प्रकारची ऊती आहे. त्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. 1. सहसंबंध लिहा. एकसंकर. त्याचं उत्तर आहे द्विसंकर. या ठिकाणी पुढचं चुकीबरोबर ते लिहा. संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांमध्ये शिरतात. त्याचं उत्तर आहे बरोबर. विसंगत घटक ओळखा. प्रमस्तिष्क, अणुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, नेफ्रॉन. या पद्धतीने विसंगत घटक आहे नेफ्रॉन. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन किती असते? 1300 ते 1400 ग्रॅमपर्यंत. नाव लिहा. अंडी देणाऱ्या कोंबड्या. लेयर्स, मिनॉकी, ॲक्युना, लेहमन. यापैकी कोणतीही एक किंवा 2 नावं तुम्ही लिहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात येतात. त्याचं उत्तर पाहू आपण. या ठिकाणी हे उत्तर. हा त्याचा वरचा भाग. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचे. पुढचं, वनस्पतीचे सर्व भाग संवहनी ऊतीशी जोडलेली असतात. पुढचं, सुरण आणि अळूची पाने चिरताना हाताला खास सुटते. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. त्यानंतर ब भाग बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3 6 गुणांसाठी. मानवी उत्सर्जन संस्था व वनस्पती उत्सर्जन संस्था. संयोजी ऊती, रक्त, विरल ऊती, लसिका, चरबीयुक्त ऊती. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. मानवी संप्रेरकांची कार्य लिहायची आहेत. 4. रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये लिहा. ती गुणवैशिष्ट्ये पाहू आपण. बघा, या ठिकाणी रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये. इथपर्यंत लिहायचं आहे हा प्रश्न. पुढचं, जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी लिहायची आहेत. पुढचा प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, चेतापेशीचे प्रकार व त्यांची कार्य लिहा. आपण हे सर्व प्रश्नांची उत्तर पाहू.
चेतापेशीचे कार्य व प्रकार. या ठिकाणी हा प्रश्न प्रकार आणि त्यांची कार्य, या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. बघा या ठिकाणी इथून इथपर्यंत. पुढचा प्रश्न आहे, अवकाश निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणीची गरज का भासते? या ठिकाणी त्याचं उत्तर, अवकाश निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणींची गरज का भासते, हे उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न, रेशीम उद्योग या ठिकाणी त्याचं उत्तर दिसते, रेशीम उद्योग. या पद्धतीने याचं उत्तर पूर्ण करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पशुसंवर्धनाची माहिती. बघा ही माहिती या ठिकाणी या पद्धतीने लिहा. त्यानंतर अवकाश निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणीची, ते झाले आपलं. पुढचं, जनुक म्हणजे काय, त्याची कार्य कोणती? बघा या ठिकाणी हे उत्तर. पुढचा प्रश्न आहे, सुबक नाम निर्देशित आकृती काढा चेतापेशीची. ती आकृती पाहू. बघा ही आकृती काढायची आपल्याला चेतापेशीची आणि नावं द्यायची आहेत. तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे 3 गुण मिळतील. पुढचं, चौकटी पूर्ण करा. कृषी पर्यटन केंद्रातील घटक, 6 घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. DNA ची कार्य लिहायची. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, 5 गुणांसाठी, कॅसेग्रेन दुर्बिणीची कार्यपद्धती स्पष्ट करा. बघा या ठिकाणी कॅसेग्रेन दुर्बीण. परत या ठिकाणी त्याचं अर्ध उत्तर आहे, दुर्बिणीचे प्रकार आणि त्यातली ही कॅसेग्रेन दुर्बीण. त्यानंतर शेवटचा प्रश्न, मानवी उत्सर्जन प्रक्रिया स्पष्ट करा. बघा या ठिकाणी मानवी उत्सर्जन प्रक्रिया. सविस्तर उत्तर लिहायचं आहे आपल्याला याचं. बघा हे पुढचं इथपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करायचं आहे, मानवी उत्सर्जन प्रक्रिया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.